कसला आवाज झाला? अरे पण इथे तर कोणीच दिसत नाहीये. कसला आवाज झाला रे हरिभाऊ? नाही, मला काहीच माहित नाही. मला वाटलं की तुमच्या दोघांपैकी कोणतरी पाणी प्यायला उठलं आणि भांडं पडलं की काय. हे काय? आपलं सामान दिसत नाहीये. अरे चालतं ते चोरच होते. अरे आपलं सामान गेले सगळं. अरे मग चला पटकन. चला. आत्ताच आवाज झालाय ते इथेच असतील. चला तू त्या दिशेने जा. दादा नमस्कार. बोला. एखादा माणूस पाहिलात का तुम्ही इथून गाठोडी घेऊन पळणारा? हो. नाही हो, असा एक माणूस बिनूस नाही बघितला. कदाचित हे बघा, आता तुम्ही पाहिजे असेल तर इकडे पण बघा कदाचित, किंवा इकडे पण बघा, नाहीतर बघा तुमचं कुठं शोधताय तुम्ही. अरे देवा, आता काय करायचं? एक काम करू. लक्ष्मण तू या दिशेला शोध. बर. हरिभाऊ हा तू या दिशेला शोध. ठीक आहे. मी इकडे शोध. हो. आणि काही झालं तरी आपण पुन्हा इथेच भेटूया. हो हो नक्की. हा? अगदी. चालेल. चला चला. शोधून शोधून दमलो. कुठेही दिसेना ते चोर. माझा कंदीलही फुटला रस्त्यात. नाही, माझा अंदाज तर हाय की चोर याच दिशेने गेले असतील. नाही हो, मला वाटतं ते इथूनच गेले असणार. या चोराच्या मागे पाय तुटायची वेळ आली, पण चोराचं नख सुद्धा दृष्टीस पडलं नाही. हो, ते इथून गेले असेल तर दिसणार ना आपल्याला. मी सांगतो तिथूनच जायला हवं होतं आधी. अरे भाऊ पुरे आता काय तेच तेच लावलंय. मी म्हणत होतो शोध करतोय ना आपण. हो. अरे पण आता पुढे काय करायचं ते ठरवा. सामान परत हवंय ना? हो. मग यावर एकच उपाय, सरळ जमादाराकडे जाऊनच तक्रार करूया. ठीक आहे, चला चला चला. दुसरा इलाज नाही आता. काय झालं स्वामी? अरे चोर सापडले. पहिल्याच परीक्षेत अनुत्तीर्ण. काय तर म्हणे विरक्ती हवी आहे आम्हाला. संसाराचा कंटाळा आलाय. विरक्ती हवी आहे तुम्हाला? अरे त्यासाठी आधी आसक्तीचा त्याग करायला हवा. म्हटलं घेऊया जरा पारखून यांना. मन अजूनही मोहपाशात गुरफटलेलं आहे आणि म्हणे विरक्ती हवी आहे. कुणाबद्दल बोलताय स्वामी? अरे ते त्रिकूट आलं होतं ना बापटा बरोबर, ते. हा ते. विरक्ती हवी होती त्यांना. तो लक्ष्मण, तो गजानन, तो हरिभाऊ. आता आलं ना लक्षात? आम्हाला वाटलं होतं हा बापट हा एकटाच मोहपाशात गुरफटलेला आहे, पण नाही. तिघेही एकाच माळेचे मणी. आता यांना परमार्थाच्या मार्गाकडे न्यायचं असेल तर यांची या मोहपाशातून सुटका आम्हालाच करावी लागणार. अरे खरा चोर तुमच्या मनात आहे. त्याला मनापासून वेगळं काढा. त्यासाठी त्याचा शोध घ्या. ते करावंसं वाटत नाही तुम्हाला? शोधा आधी त्या चोराला. शोधा. जा, पळा पळा. शोधा त्या चोराला. पळा पळा. साहेब, अहो साहेब. कोण आहे? काय हो? अहो आम्हाला तक्रार करायची. कसली? कोणाविरुद्ध? चोरीची. चोराविरुद्ध. अहो आमचं सगळं सामान चोरलं गेलं हो. आमचं म्हणजे? आमचं म्हणजे आम्हा तिघांचं. अहो मग असं सांगा ना, नुसतं आमचं सांगून कसं चालेल? बरं चोरी कधी झाली? आत्ताच. म्हणजे आम्ही थोड्या वेळापूर्वी त्या धर्मशाळेत झोपलो होतो. बरं. अचानक कसला तरी आवाज आला म्हणून आम्ही जाग झालो. हा. पाहतो तर आमचं सगळं सामान गायब. अहो म्हणजे चोर जवळपासच होता. तुम्ही त्याला पकडायचं ना. अहो आम्ही त्या चोराला पकडण्यासाठी निघालो तर आमच्या हातावर तुरी देऊन पळाला. हो. बरं चोर कसा होता म्हणजे साधारण मला त्याचं वर्णन सांगा. हो, वर्णन कसलं विचारलंय? वर्णन सांगायला आम्ही चोर पाहिलं तर पाहिजे होता आधी. अहो आत्ताच म्हणालात ना की तुम्ही चोराच्या मागे धावलात म्हणून. अहो चोर दिसला असं नाही म्हणालो आम्ही.
आम्ही अंदाज बांधला की अमुक अमुक दिशेला चोर गेला असेल, त्या दिशेला आम्ही धावलो. आमची भरपूर दमछाक झाली पण चोर काही सापडला नाही. बर मला सांगा काय सामान गेलं तुमचं चोरीला? म्हणजे आमचे काही कपडे आणि त्यात आमचे पैसे होते हो. आणि तुमचं? कपडे आणि पैसे. माझंही तेच. नुसते कपडे? अहो कपडे सांगून कसं चालेल? ते कपडे कोणते होते ते सांगा. अहो सर्वसाधारणपणे माणसं जी कपडे घालतात ते तर सांगायचं काय? हो साहेब, तुम्ही चोरायला पकडायचं सोडून हे असले भलते प्रश्न काय विचारताय? हो मला माझं काम सांगू नका. तक्रार नोंदवली आहे ना, शोधू चोरायला. चला निघा आता. पण निघा म्हटलं ना. एक तर झोपायला देत नाही. चला. चला. शरद बाळ, शरद. शांभाऊ, तुम्ही बघताय ना याची तब्येत किती खराब होती. त्याच्या बाबांना बोलवून आणा ना. स्वामी, माझ्या शरदला बरं करा हो. जानकी, अगं तू आम्हाला आळवतेस खरी, पण हे सगळे तुझ्या नवऱ्याच्या कर्माचे दुष्परिणाम आहे. कर्मफळ. तुझ्या नवऱ्याच्या कर्माची फळं तुला आणि तुझ्या मुलाला भोगावी लागतात. त्याची पत्नी अर्धांगी. अगं नवऱ्याच्या पापपुण्यात त्याच्या पत्नीचाही सहभाग असतो आणि तो तुझा मुलगा. त्यामुळे तुझ्या मुलालाही ती भोगावी लागताय. आजपर्यंत तू तुझ्या लेकासाठी अनेक औषधोपचार केलेस ना. आता आम्ही औषध देतोय ते नियमितपणे त्याला दे. बापटाला मात्र अजून एका अनुभवातून जावं लागेल. पाहूया या अनुभवानी त्याला काही अक्कल सुचतेय का, काही शहाणपण सुचतय का. अरे बच्चो ला. जानकी, हे औषध तुझ्या बाळाला नियमित दे. डोळ्या, हे घे औषध आहे. हे जानकीला नेऊन दे. तिला म्हणाव तुझ्या मुलाला हे नियमित दे. अरे बच्चो, खेलो खेलो, क्या सोच रहे हो? वाह वाह वाह. या आपल्या ठरल्याप्रमाणे कालचे सामानाचे पैसे. अहो इथं काय आणलेत? राहू दे आता. चला निघा तुम्ही. यांना काही कळत नाही. अहो बापट बापट बापट. अहो तुमच्या मुलाला बरं वाटत नाहीये. वहिनीनी ताबडतोब बोलवलंय तुम्हाला. काय सांगताय? हो तुम्ही व्हा पुढे, मी आलोच. हो लवकर या. अहो हे काय करताय तुम्ही? दिसत नाही का अटक करतोय तुम्हाला? अहो पण का? पाहिजे तर मी तुम्हाला पैसे देतो, हवं तर आत्ता देतो. बघ तुझे पैसे तुझ्याकडेच ठेव, त्याचा काहीच उपयोग होणार नाही. अहो तुम्ही असं काय करताय? अहो तुमचे वरिष्ठ अधिकारी नामदेवराव आणि माझे मित्र हरिभाऊ तावडे हे चांगलेच नाहीयेत. अहो मागं त्यांनीच तर नव्हतं का सांगितलं तुम्हाला? हो या सगळ्याचा आता काहीच फायदा होणार नाही. एकदा नाही अनेक वेळा तुला सांगितलं पण तू काही सुधारत नाही. अरे मी सुधारलो. अरे आता तरी लाच घेणे बंद कर. अरे तुझ्या विरुद्ध तक्रारी आहेत माझ्याकडे. मुकाटपणे माझ्यासोबत चल तू आता. अहो असं करू नका. अहो माझा मुलगा खूप आजारी. अहो खरं सांगतो तुम्हाला. हवं तर त्या शामरावांना विचारा. अहो म्हणून तर ते त्यासाठी आले होते. अहो असं करू नका. अहो खरंच आजारी. पाहिजे तर मी तुमच्या पाया पडतो. अहो खरंच आजारी होतो. बंद कर. अहो ऐका, तुझ्यासारख्या माणसाला हीच शिक्षा झाली पाहिजे. अहो नको. चल माझ्यासोबत. ऐका. काय करावं हा प्रश्न पडलाय खरं. आपले कपडेही गेले आणि पैसेही गेले. अरे काय ही दुर्दशा आपली. आपण पुन्हा एकदा जमादाराकडे जाऊन येऊ. हो पाहूयात ना तपास कुठपर्यंत आला ते. हो ना. चला चला चला. शरद, तू काळजी करू नको. स्वामी तुला नक्की बरं करतील.
स्वामींनी तुमच्या मुलासाठी हे औषध दिले. स्वामींनी दिलंय. आई मला फार बरं वाटतंय. तू म्हणाली होतीस ना स्वामी आजोबा मला बरं करतील. आई मला एकदम बरं वाटतंय. मला स्वामी आजोबांनी बरं केलं. स्वामी आजोबांनी मला बरं केलं. शिपाई, शिपाई ऐका ना. शिपाई ऐका ना. थांबा ना. थांबा ना. माझा मुलगा आजारी हो. शिपाई ऐका ना. शिपाई. स्वामी, स्वामी माझ्या मुलाला वाचवा. काही करा पण माझ्या मुलाला वाचवा. स्वामी तुम्ही अनेक वेळा सांगितलं मला पण मी ऐकलं नाही. मला माहिती आहे माझ्या कृत्यांची शिक्षा मला मिळते. पण स्वामी, स्वामी माझ्या मुलाने काय चूक केली होती? त्याला काही शिक्षा देताय तुम्ही? मला माहितीये मी लोकांना फसवलंय, खूप भ्रष्टाचार केलाय, त्यांना लुटलंय, लाच खाल्ली, सगळं केलंय. मी वाटेल ती शिक्षा भोगायला तयार आहे स्वामी, पण माझ्या मुलाला वाचव. अहो त्याच्या औषधोपचाराकरता मी हे सगळं केलं. पण एवढं करून स्वतः जगणार नसेल तर त्याचा काय उपयोग आहे स्वामी? स्वामी माझ्या मुलाला वाचवा. माझ्या मुलाला वाचवा. मी वाटेल ती शिक्षा भोगवी स्वामी. माझ्या मुलाला वाचवा. या तुमचे चेहरे असे पडलेले का? स्वामी आमचं सगळं सामान चोरीला गेलं हो. अरे मग बरं झालं, सुंठी वाचून खोकला गेला. स्वामी आमचं सामान चोरीला गेलं आणि तुम्ही असे का बोलताय? अरे तुमचा ऐवज चोरीला गेला म्हणून त्याच्या मागे धाव धाव धावता आहात. पण तुमच्या अंतरंगातला मोहरूपी चोर त्याला बाहेर काढलत का? त्याला शोधून मनाच्या बाहेर काढलत का? नाहीतर काय उपयोग? काय रे, तुम्ही सर्वसंग परित्याग करून आला होतात ना? प्रपंच सोडून आला होतात. विरक्ती हवी आहे तुम्हाला. अरे साधे कपडे आणि छोटासा ऐवज गेला तर एवढे हळहळत आहात. मग कशी येणार तुम्हाला विरक्ती? कसं सोडणार प्रपंच तुम्ही? लालसा, मोह, मनात मोह निर्माण झाला की मग लालसा येते. मोहाच्या मागोमाग येणारे भय, चिंता, हव्यास, लालसा यांना थारा देता कामा नये. अरे विरक्ती हवी आहे ना तुम्हाला? मग तुमच्या मनात मोह ठाण मांडून बसलाय. हे मोहाचं ठाण उद्ध्वस्त करा, तरच तुम्ही तुम्हाला हव्या असलेल्या मार्गावरून निष्कंटकपणे चालू लागाल. हे स्वामी आमचे डोळे उघडण्यासाठी ही लीला घडवली. आम्ही तुमचे आभारी आहोत. स्वामी आपले शतशः आभार. मला आणि यांनाही माफ करा हो. अगं त्याचे डोळे उघडावेत म्हणूनच हे सगळं रचलं. तुझ्या मुलाला काहीही होणार नाही. या बापट, काय झालं? बाबा हे बघा मी पूर्ण बरं झालो. स्वामी आजोबाने औषध देऊन मला बरं केलं. अरे तुलाच नाही, तुझ्या बाबांनाही औषध द्यावं लागलं आम्हाला. एकदा नाही, अनेकदा.
अरे अनेकदा सूचना देऊनही हा आपला कोरडा ठणठणीत नर्मदेतला गोटा त्याच्या डोक्यात काही शिरत नाही. आम्ही कित्येक वेळा तुला सांगण्याचा सवरण्याचा प्रयत्न केला, पण नाही. तू या कानाने ऐकून त्या कानाने सोडून दिलं. आमच्या भक्तांच्या बाबतीतही तुझं धोरण चुकीचं होतं. अरे त्यांची अक्षम्य हेळसांड केलीस. त्यांची मनोभावे सेवा करता आली नाही तुला. पूर्वी तू सांगायचास की यात्रेकरूंची सेवा करणं हे माझं सेवा कर्म आहे, पण नंतर मात्र तू बहकलास. तुला पैसा दिसायला लागला. पैसा पैसा. अरे आजवर कमावलेल्या नावाला पट्टा लावलास तू. स्वामी, मी असं पुन्हा कधीच करणार नाही. पुन्हा पूर्वीसारखा चांगला वागेन. कधीही कोणाकडूनही लाच घेणार नाही. स्वामी, मला माफ करा. माझ्यावर रागवू नका. आपल्या कृपादृष्टीपासून मला वंचित ठेवू नका. येऊ नकोस. मी तुझ्या पाठीशी आहे.